नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, चला आज दिवाळी खाऊन कंटाळा आलेला आहे. तेलकट तिखट असं खाऊन नको वाटतं. आता काहीतरी चटपटीत वेगळं पाहिजे ना आपल्याला. म्हणून मी तुम्हाला दाखवणार आहे आज कोलंबी बिर्याणी. एवढी जबरदस्त दाखवणार आहे ना, नक्की पहा व्हिडिओ संपूर्ण. सहज होणारी, कमी सामग्रीत पण उत्तम कोलंबी बिर्याणी मी दाखवणार आहे तुम्हाला. आता इथे तेल ओतलेलं आहे, चांगलं पळीभर तेल ओतलेलं आहे मी. आणि इथे दालचिनी टाकलेली आहे आणि विलायची लवंग पण टाकले आहे 4-5. दालचिनीचे 2-3 तुकडे टाकलेले आहे. मी गरम मसाले असे इथे जास्त वापरणार नाही आहे. मी गरम मसाला पावडर आहे माझ्याकडे, ती वापरणार आहे. इथं थोडासा आपला नकळत घातलेला आहे. आता ह्याला छान हे करून द्यायचं थोडंसं. आणि इथं 2-3 मिरच्या मी उभ्या चिरून टाकलेल्या आहेत हिरव्या. आणि तेजपत्ता टाकलेला आहे 4-5 पानं. 4 पानं टाकलेली आहेत तेजपत्त्याची. ह्याला छान मिक्स करायचं. आणि माझ्याकडे गोल मिरच्या असतात ना आपल्या गोलवाल्या, ह्या 2-3 मी टाकून दिलेल्या त्याच्यात. छान दिसते आणि छान स्वाद पण येतो आपल्या कोलंबी बिर्याणीला. तर पहा आता अशा पद्धतीने मी करते कोलंबी बिर्याणी. जरा अशी हलवायची मस्त. आणि 1-2 कांदे घेतलेले आहे मीडियम कापून. जास्त बारीक पण नाही, मोठे पण नाही. पण कांदे असे ट्रान्सपोर्ट होतपर्यंत आपल्याला गरम करायचे आहेत त्याच्यावर. आता ह्या मिरच्या जळून जातील म्हणून मी बाजूला काढून ठेवलेल्या आहेत. मिरच्या कशा लगेच जळतात. जराशा फ्राय केलेल्या आहेत आणि त्या बाजूला काढलेल्या आहेत. तर आता हे बघा छान अशा आता मी इथे तोपर्यंत कांदा आपला पारतो दे तोपर्यंत 1 इंच आल्याचा तुकडे करणार आहे असे बारीक बारीक. आणि मिक्सरच्या जारमध्ये टाकणार आहे पहा. आणि ह्या 4 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या. पहिल्या 3 मिरच्या तिकडे टाकलेल्या आहेत आपण. आता 4 मिरच्या इथे घेते आणि ह्याचे जरासे तुकडे करते, म्हणजे पटकनी होते, पात्यात अडकत नाही म्हणून तुकडे करायचे असतात. मूठभर लसूण घातलेला आहे. चांगला लसूण छान घालायचा, म्हणजे स्वाद छान येतो बिर्याणीला. आणि मूठभर कोथिंबीर पण टाकलेली आहे. जाडसर वाटून घ्यायचे आपल्याला ते छान असं. तोपर्यंत कांदा बी परतत आलेला आपला बघा, ट्रान्सपोर्ट होत आलेला आहे. आणि हे मी छान परतून घेतलेलं आहे. आणि आपलं मसाला बी मी वाटलेला आहे. आता तर दाखवते पुढे तुम्हाला कशा पद्धतीने मसाला वाटला गेला आहे, तो पण समजेल. ह्याला शिजून द्यायचे. ह्याला जरासं थांबून हलवायचं. त्याला जास्त सारखंच हलवत राहायचं नाही, सारखंच मिक्स करायचं नाही, त्याला उलटं सारखंच करायचं नाही. थांबून गेल्याने काय होतं, वरचं खालची बाजू छान भाजली जाते, मग परत वरची बाजू येते. सारखं आपलं हलवत राहिलं ना तर मग वरची बी नाही भाजत, खालची बी नाही भाजत, अशी होती तर मग त्याच्याकरता पूर्ण असं जरासं थांबायचं, नंतर भाजायचं, थांबायचं, भाजायचं, असं करायचं. मग छान भाजली जाते ती आपलं सर्व काही. आता पुढे बघा काय काय घालते मी. आता झाले माझे हे कांदा छान ट्रान्सफर झालेला आहे. आणि इथे मी 2 टमाटर मोठे मोठे कांदे घेतले होते ना, तसेच मोठी टमाटे घेऊन अशी एवढी जाडीची कापायची. दाखवलेत ना तुम्हाला त्याच्यात, तेवढीच जाडीची कापायची. जास्त काही बारीक गिवी कापायची नाही आणि जास्त काही मोठी पण कापायची नाही. अशा पद्धतीने टाकलेले आहे मी टमाटर. छान मात्र मिक्स करायची टमाटरला पण शिजवून द्यायचे आपल्याला व्यवस्थिशीर. नंतर त्याच्यावर झाकण पण ठेवायचे जरासं, म्हणजे छान मुरलं जातं ते. तर हे बघा छान मुरलं गेलेलं आहे. म्हणजे शिजलेली आहे बऱ्यापैकी. आता पाणी पण सुटायला लागलेलं आहे त्याच्यातून. आणि हे बघा टमाटर कांदा टाकल्यामुळं आता हे पण मसाला वाटलेला आहे ना, हा पण हे बघा जाडसरच वाटलेला आहे ना. तर हे काढून टाकून देते मी. तर कोथिंबीर, आलं आणि लसूण घातलेला आणि मिरच्या, हे 2-3 पदार्थ घातलेले वाटून. आता हे छान मिक्स करायचे आपल्याला. बिर्याणीचा रंग वेगळाच झाला पाहिजे, बिर्याणीचा रंग ढळला नाही पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची आपण. अशा पद्धतीने काळजी घेतली नाही तर आपली बिर्याणी फसणार नाही. ट्रिक वापरा मैत्रिणींनो. मध्ये टिप्स आहेत, त्या टिप्स पण फॉलो करा, तर तुमची बिर्याणी कधीच खराब होणार नाही. आणि कोलंबी बिर्याणी एवढी जबरदस्त लागते ना मैत्रिणींनो, खूप छान लागते. टेस्टी विचारू नका, एवढी टेस्ट आहे ह्याला. आणि साध्या सोप्या पद्धतीत दाखवली आहे, जास्त काही नाही. तर छान परतली आहे, करपायला पण लागलेली आहे, एवढी परतली आहे मस्त. आता मी काय करते, बाजूला उतरून ठेवते हे. आणि एक कढई ठेवते छोटीशी इथे. तर हे कढई ठेवलेली आहे गॅसवरती. आता मी ह्याच्यात टाकणार आहे 1-1.5 चमचा तेल. बघा 1-1.5 चमचाच टाकलेला आहे, जास्त काय टाकलेलं नाही आहे मी, थोडंच टाकलेलं आहे. आता ही कोलंबी मी सोलून घेतली होती,
आणि त्याचा मधला काटा बी काढलेला ते असतं ना काळं ते पण काढून घेतलेलं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून व्यवस्थित घेतलेली आहे आणि सोडलेली आहे. एवढी कोळंबी आपल्याला पुरेशी होईल, मी तेवढीच केली घालणार आहे, जास्त पण कोळंबी घालायची नाही. मैत्रिणीनं एक बऱ्याच मैत्रिणींचं मला मेसेज येत होते ह्याच्यात कमेंटमध्ये विचारायचे का ताई आमची कोळंबी दाठरती कडक होती, रबरासारखी होती, त्याच्यावर सांगा ना काय. तर हा व्हिडिओ पहा मैत्रिणी, संपूर्ण तुम्हाला समजेन कशी तुमची रबरासारखी होती, का होती ते पण सांगेन तुम्हाला. तर मी तांदूळ पण इथे मी अर्धा चमचा लाल तिखट काश्मीरी घातलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद एवढंच टाकलेलं आहे इकडे, जास्त काय टाकलेलं नाही. थोडासा हिंग टाकायचा. तेल तापल्यानंतर प्रोसेस आपल्याला पुढची करायची, ह्याच्यात घाई करायची नाही. आता ही कोळंबी आहे ना, स्वच्छ धुवून घेतलेली कोळंबी, साफ करून घेतलेली कोळंबी, हिला फ्राय करायचं ह्याच्यामध्ये. आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचे, चांगलं 2-3 मिनटं ह्याला छान फ्राय करून घ्यायचे आपल्याला. त्याचा ते वास गेला पाहिजे, त्याची थोडासा वास असतो त्याच्यामध्ये, कोळंबीमध्ये वेगळा वास असतो, तर तो गेला पाहिजे. एवढी परतायची आपल्याला, मस्त फास्ट गॅस करून परतून घ्यायची. पाणी सगळं उडून जातं त्याचं. आणि मैत्रिणीनं तुम्ही कुठलीही कोळंबी, आता सांगते तुम्हाला त्याच्याबद्दल, तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर देते मी का की तुम्ही बोलता कोळंबी शिजवली तर दाटाखाली करकर वाजती आणि रबरासारखी होती. तर होती रबरासारखी. तर कारण त्याला आहे, कोणाकोणाची होती का की तुम्ही चुका करता म्हणून कारण आहे. तर आता तुम्ही कोळंबीचा सांबार केला किंवा कोळंबीचा मसाले भात केला किंवा बिर्याणी केली कोळंबीची अशी केली ना, तर मैत्रिणीनं तुम्ही त्याच्यामध्ये थंड पाणी ओतता म्हणून तुमची रबरासारखी होती. कधी पण त्याला गरम पाणी ओतायचं. तर आपण फ्राय करून झालेली अर्धी मुर्धी फ्राय झालेली असती आणि त्याच्यात आणखी थंड पाणी ओतलं का तर रबर बनतो त्याचा, मग रबरासारखी होती. म्हणून गरम पाणी वापरायचं पुढची प्रोसेसला. एकदा कोळंबी फ्राय करून झाली ना, तर तुम्हाला पाणी पाहिजे असलं, त्याला घालायचं असलं तर गरम पाणी घाला, थंड पाणी बिलकुल वापरू नका. तुमची कोळंबी आहे तशी आहे. खूप मोलाची टिप्स आहे ही मैत्रिणीनं. बऱ्याच मैत्रिणींचं मला कमेंट होते का आमचं असं होते, आमचं तसं होते म्हणून. मग करायलाच कंटाळा येतो, नको वाटतं ती कोळंबी रबरासारखी होती. तर कारण तुमचं ते आहे, थंड पाणी ओतता तुम्ही म्हणून तुमचे कोळंबी रबरासारखी होती. तर आता ही ते मी चांगलं परतून घेतलेलं आहे मस्त अगदी. कोळंबी शिजली तर कळायचं कसं, तर एकदम वाकडी होती कोळंबी, अशी एकदम घट्ट एकमेकाला होती, अशी वाकडी बनती. जास्त थोडीशी वाकडी असतीच, पण आता शिजल्यानंतर परतल्यानंतर तेलात तर ती जराशी वाकडी होती म्हणजे चांगलीच होती वाकडी. तर छान मी आता चांगलं 2-3 मिनटं परतून घेतलेली आहे, तिला शिजवून घेतलेली आहे. जवळजवळ 70% हिला 70 किंवा 80% शिजवली आहे मी हिला. अशाच पद्धतीने शिजवायची. तर 20% राहिलेली आहे आपली, फक्त 20%त आपण पुढचं प्रोसेस करणार आहे. तर इथे आता आपण मसाला ओतून ठेवला होता ना, त्याच्यामध्ये हे सर्व काही ओतायचे. तो मसाला शिजवून ठेवला होता आपण ना बाजूला, त्याच्यात ओतायचे सर्व. तो कोळंबीचं तेल बिल सगळं राहिलेलं किंवा सर्व कोळंबी, आणि थोडीशी मी काढलेली पण आहे बाजूला, त्याच्यातली पण दाखवते तुम्हाला नंतर कुठे लागणार आहे ती आपल्याला. मिक्स करून घ्यायचं छान असं. आता मी ठेवणार आहे पितळेचं पातेलं, ह्याला खाली उतरणार आहे. पितळेचं पातेलं ठेवणार आहे ह्याच्यावर. हे पहा, मी भात इकडे शिजवून घेतलेला आहे, असा तुकडा पडतपर्यंत. बासमती तांदूळ आहे, शिजवून बाजूला ठेवला होता चाळणीत इथळायला. आता पुढे पहा काय करते ते मी. आता आपलं पातेलं बी गरम झालेलं आहे. आता मी हे बाजूला घेते आणि आपण हे तूप 1 चमचा तूप घातला आणि हे कड्याने घालायचं, सगळ्या पातेल्याला लागल्या पाहिजे ते तूप, का की आपला हा बिर्याणी आहे ती करपली नाही पाहिजे म्हणून सगळ्या पातेल्याला तूप लावायचं पहिलं. आणि मग हा थर होतायचा बघा, किती खमंगपणा आहे त्याच्यात. वा, एक थर द्यायचा आहे पहिला आपल्याला, हे असा. हे बघा, आता दुसरा लगेच त्याच्यावर भात टाकायचा आपल्याला.
फटाफट करायची ह्या वेळेस. खालच्या माणसाला करपलं तर नाही पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची. भले 2 हे पहा, आता दुसरा थर लावलेला आहे मी. हा दुसरा थर लगेच लावून घेते मी. असे थर लावल्यामुळं त्याला म्हणजे हे एकदम असं मस्त दिसती पण, आणि हे थराने मुरलं जातं आणि त्याच्यात आतमध्ये सर्व घुसलं जातं. हे पहा, हा तिसरा थर लावते मी आता. हा पण टाकलेला आहे. सगळा माझ्याकडे भात होता, अर्धा किलो तांदूळ होते आणि हा मसाला सर्व एकत्र टाकले आहे. पांढरा शुभ्र भात सुट्टा सुट्टा झालेला आहे नुसता. हा सर्व आता मी एकावर टाकून देते. मस्त जे मापात झालेले आपलं पातेलं भरलेलं आहे गच्च, आणि तसंच मी टाकलेलं आहे. आता वरती आपल्याला कोळंबीचं बाकी राहिलेलं आहे ते सर्व ओतायचे, आणि भात सगळा संपलेला आहे. ते आता मी कोळंबीचा किती मसाला राहिला त्याच्यावर पूर्ण ओतून घेते. मच्छर तो होता का बाई? मला नाही चावलं. लाव पंखा लाव आता. हां, थोडं राहिले 2 मिनटं. हे बा, आता वरून मी कोळंबीचं टाकलेलं आहे. मस्त पहा किती छान दिसतोय आपला बिर्याणी पुलाव. दिसतोय का नाही? वाटते का नाही लगेच खावं खावं म्हणून? हा कोळंबी बिर्याणी पुलाव एकदा करून पहा. खरंच अप्रतिम टेस्ट आहे त्याला. दिसायला पण खूप वाढला तरी ताटाची शोभा वाढेल तुमच्या. नक्कीच बनवून पहा या पद्धतीने. आता ह्याला मुरून द्यायचं. एक मिनिट 2 मिनिट असं बारीक गॅसवरून करून ठेवून द्यायचं. तर सगळंच काही शिजलेलं आहे आपलं. थोडंसं गरम होण्यासाठी वरपर्यंत कोथिंबीर पेरते जराशी, आणि झाकण ठेवणार आहे. आता मी हा बिर्याणी एकदा ह्या पद्धतीने तो तुम्ही करून तर पहा एकदा, मग कळेल तुम्हाला. हे पहा, छान कोळंबी दिसते आणि रंगही छान दिसतोय. आणि त्या मिरच्या काढल्या होत्या आपण ना, त्या मिरच्या पण मी ठेवलेल्या आहेत. पहा आता किती भारी दिसते का नाही. वरून झाकण ठेवून का झाला आपला कोळंबी बिर्याणी तयार. किती दिसायला देखणं दिसते का नाही? मस्त वाटते का नाही? नक्कीच करून पहा एकदा या पद्धतीने. आयडिया छान आहे, वेगळी पण आहे, टिप्स आहेत. नक्कीच पहा. परत भेटूया दुसऱ्या